तर यानंतर पुन्हा एकदा जाणार आहोत रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे। नाही, कोण आहे नाही आहे माहीत नाही, पण एक आहे, का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही, पण माझा विरोध करतायत, मला ट्रोल करतायत, याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे। त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे। त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीचे पराक्रम करतायत, डोकं न वापरता का आदेशाने मला माहीत नाही, त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे, कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत। तू कशाला विमानाला गेला होता, थोडी मला माहीत होतं की ते विमान कसं आहे, आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना। त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय, म्हणजे बिना मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत, पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत, ऑफिशियल ट्रोलर आहेत। आणि त्याच्याचबरोबर त्या व्यक्तीने 2 दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळालं, ती 2 जणांकडे आहे, ते मला देत नाहीत पण ते देतील, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल, अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती। खरंच मग काय ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत। बघा, अकाउंटेबिलिटी ऑफिसर आणि एक सेफ्टी ऑफिसर असतो। दळवी कदाचित अकाउंटेबिलिटी ऑफिसर असतील महाराष्ट्र सरकारचे, महाराष्ट्राकडे जी कुठली विमानं नाही ते हेलिकॉप्टर असतील त्या NOCPचे, म्हणजे ते NOCPचं लायसन्स असतं, आणि मिश्रा हे सेफ्टी ऑफिसर असतील। विषय एवढाच आहे की पूर्वीचे जे कर्णिक नावाचे अधिकारी होते ते स्वतः VIP मूवमेंट जेव्हा व्हायचं ते विमान बघण्यासाठी, टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघण्यासाठी ते स्वतः तिथं जायचे। पण हे 2 महाशय दळवी आणि ते जे कुठले दुसरे मिश्रा म्हणून आहेत, हे ऑफिसमध्येच बसून राहतात। तो जो ॲरोचा आणि दुसऱ्या कंपनीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर हे आहेत, आणि त्या ग्रुपवर तो पवार नावाचा जो कोणी हँडलर आहे ॲरोचा, तो जर टाकत असेल की विजिबिलिटी ओके, तर या 2 महाशयांची जबाबदारी होती बाबांनो चेक करायची, ATCला फोन करायची, अरे VIP ट्रॅव्हल करणारे खरंच विजिबिलिटी आहे का नाही आहे, हे मात्र झोपले राहिले। मग तुम्ही पदावर असाल, तुम्ही सरकारचा या लोकांच्या कष्टाचा टॅक्सचा पैसा घेऊन तुमचं घर चालवत असाल, तर या विषयासाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे, ॲरोला जबाबदार धरलं पाहिजे, VSRला जबाबदार धरलं पाहिजे, आणि जे काही सिंग वगैरे हे जे काही नावं मी सांगितलेले त्या सगळ्यांना जबाबदार धरण्याची जरूरत आहे। नाही, मला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही आहे हे मला माहीत नाही। मी फक्त म्हणतोय की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी। आता राजकीय दृष्टिकोनातून जर, कारण शेवटी लोक मला विचारतात की जर राजकीय अँगल असेल तर तो कुठला, त्याला 2च अँगल असू शकतात। एक अँगल की NDA बरोबर आम्ही सर्वजण गेलो, तो एक कुठला तरी गट दुखावणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।